शिरोळ नगरपालिकेला निवेदन, मागासवर्गीय वस्तीत शिरलेल्या पाण्याबाबत नागरिकांचा संताप। शिरोळ नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे श्री कल्लेश्वर तलावातील ओव्हरफ्लो झालेलं पाणी थेट रमाबाई हाऊसिंग सोसायटीतील गल्ली क्रमांक 1 मधील मागासवर्गीय वस्तीत शिरलंय। या पाण्यामुळे घराघरात ओलसरपणा, दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण झाली। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मुलांना शाळेत जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून जावं लागते। तातडीने सदरचं पाणी सायपन पद्धतीने बाहेर काढावं, अन्यथा नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा येथील नागरिकांनी शिरोळ नगरपालिकेला निवेदनाद्वारे दिलाय। पूर्वी तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी सायपन पद्धती कार्यान्वित करण्यात आली होती, मात्र प्रशासक आल्यानंतर या व्यवस्थेची देखभाल न झाल्यानं ती ठप्प झाली। सायपन मध्ये कचरा अडकून पाणी थेट वस्तीत शिरल्यानं नागरिक संतप्त झाले। घरातील भिंती कमकुवत होणं, दुर्गंधयुक्त पाण्यामुळे रोगराईचा धोका, तसेच महिलांना पाणी आणणे व घरकाम करण्यात प्रचंड अडचणी येत आहेत। याचबरोबर विजेचाही प्रश्न गंभीर झालाय। रस्त्यावरील दिवे 4-4 दिवस बंद राहतात, त्यामुळे रात्री सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो। आधीच पाण्यातून चालणाऱ्या नागरिकांना अंधारामुळे दुप्पट त्रास सहन करावा लागतोय। या सर्व समस्यांबाबत नागरिकांनी एकत्र येऊन शिरोळ नगरपालिकेला निवेदन दिलंय। तलावातील कचरा तातडीने काढून सायपन पद्धती सुरू करावी, तलावाचं पाणी योग्य मार्गाने बाहेर काढावं, नियमित स्वच्छता करावी, तसेच वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। निवेदनावर सेनापती भोसले, सुभाष कांबळे, भारत ढाले, नागेश कांबळे, बापूसू कांबळे, परसराम कांबळे, विशाल कांबळे, गणेश शिरोळकर, अरविंद माळगे, तानाजी कांबळे, सुमन कांबळे, नितीन कांबळे, सुमन शिरोळकर, अमन कांबळे, अरविंद कांबळे आदींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षर आहेत। साप पिप हिंडत्यात करत्यात, आम्हाला जायला रस्ता नाही, संडासची अडचण आहे। संडासा पत्र पाणी गेलंय कमर एवढं, काय हाय याला? कोण आहे याला जोखीमदार? आम्हाला काय झालं गेलं तर कोण आहे का जोखीमदार? आमच्या मुला बाळासनी आम्हाला झालं। नमस्कार, आम्ही रमाबाई हाऊसिंग सोसायटी मधील रहिवासी आहोत। कल्लेश्वर तलावाजवळील गल्ली नंबर 1 रमाबाई हाऊसिंग सोसायटीमध्ये तळ्याचे पाणी रस्त्यावर आलेले आहे। या सोसायटीमध्ये रस्त्याच्या पलीकडे किमान 50 घरं आहेत। त्या घरातून लहान मुले मुली शाळेला जातात, सगळ्यांना त्रास होतोय। साप वगैरे फिरतात पाण्यातून। जे काय नुकसान झालं किंवा जीवितहानी झाली तर पूर्ण नगरपालिकेची जबाबदारी आहे। आज सकाळीच नगर परिषदेमध्ये आम्ही जाऊन निवेदन दिलेलं आहे। 4 दिवसाच्या आत हे पाणी कमी करा, अन्यथा नगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलन करू।